शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी कृष्णा जंजाळ, बायो फॅक्टर प्रतिनिधी कन्नड. मित्रांनो, आज आलो आहे आपण हातनूर, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे. तर ऊस पीक पाहणीसाठी आपण आलो आहे. तर या ऊस पिकाला जे आहे आपल्या बायो फॅक्टर कंपनीचं बायोएक्सल ट्रिओ हे बायो फर्टिलायझर वापरलं आहे. तर तुम्ही ऊस बघू शकता, अशा पद्धतीने ऊसाचं डेव्हलपमेंट झालं आहे. यामध्ये यांनी कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत न वापरता फक्त बेसल डोससाठी आपलं बायोएक्सल ट्रिओ प्रति एकर 2 बॅग या प्रमाणात वापरला आहे. तर शेतकरी आपल्यासोबत आहे नितीन डोळस, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की त्यांना रिपोर्ट कशा पद्धतीनं आले आहे आणि त्यांना या खताबद्दल त्यांची प्रतिक्रिया काय आहे. नमस्कार. बायोएक्सल खताचे एक पद्धत पडली का रासायनिक न वापरता ती वापरणं योग्य आहे. कारण की त्यात थोडा जैविक असल्यामुळं त्याचा रिझल्ट थोडा उशीर लागतो, पण मग रिझल्ट चांगला येतो. ऊसाची क्वालिटी आणि वाढ्याची क्वालिटी, ऊसाची साईज चांगल्या प्रमाणात बनली. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही ऊसाची क्वालिटी वगैरे. फक्त हा बायो फर्टिलायझर वापरलेला ऊस आहे. तसं तर आम्ही 1 बॅग बायो फर्टिलायझर आणि 1 बॅग रासायनिक खत कोणतंही त्यासोबत सजेस्ट करत असतो. कारण की काही जमिनीमध्ये न्यूट्रिशनचा प्रॉब्लेम असतो, न्यूट्रिशन नसतं, तर त्या ठिकाणी आपल्याला रासायनिक खतही त्यासोबत वापरणं अनिवार्य असतं. परंतु यांनी नुसतं बायोएक्सल ट्रिओ 2 बॅग प्रति एकर वापरला आहे. आणि तुम्ही ऊस बघू शकता, क्वालिटी बघा तुम्ही, त्याची कॅनोपी पण आता कशा पद्धतीने आहे. तर एकदम सुंदर रिझल्ट यांना बायो फर्टिलायझरचे आले आहे. तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल की आपल्या खताबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? कमीत कमी 2 बॅग तरी एकरी वापरले गेले पाहिजे या खताच्या. तुम्ही रासायनिक टाका त्याच्यात, पण मग रासायनिक मध्ये या 1-2 बॅग तरी एकरी टाकले गेले पाहिजे. तुमचा काय अनुभव आहे? माझा अनुभव, अशी जाडी कधीच नाही झाली ऊसाची, अशी क्वालिटी कधीच नव्हती वाढायला. बरं, रासायनिक पहिले वापरायचो ना, बरोबर. ही क्वालिटी फक्त त्यांनाच आली, दुसरं काही इतर खत टाकेल बी नाही. बरं, काय अपेक्षित उत्पादन काय आहे तुम्हाला? म्हणजे हे खत वापरल्यामुळे किती टनापर्यंत तुमचं उत्पादन वाढू शकतो? माझ्या हिशोबानं आता एकरी माझा 50 टन ऊस जायला पाहिजे 9 महिन्यात, 8 ते 9 महिन्यात. बरं, जास्त दिवस जर ठेवला तर मग 60 टनाला घेऊ शकतो. बरं. हे खत जर तुम्ही वापरलं नसतं, नुसतं रासायनिक खत जर वापरलं असतं, तर त्या कंडिशनमध्ये किती टनापर्यंत तुम्ही जात होते? आता मी माझ्या प्लॉटला वापरले, दुसऱ्या 3 एकर प्लॉटला वापरलं, 38चं रासायनिक वापर, फक्त 38 निघले. म्हणजे जवळपास 15 ते 20 टनाचा फरक या खतामध्ये. 12 टनाचा फरक पडला. 12 टनाचा फरक. 10 ते 12 टन. तर बघू शकता मित्रांनो, बायो फर्टिलायझर वापरलेला प्लॉट आणि शेतकऱ्यांनी दिलेली माहिती